नामदेव तुकाराम राजा देखो नी कपीची अवस्था भरतो संगला चित्ता श्राम गुरु कीर्ती ऐकता विस्मित चित्ता होनी श्रीराम जय राम जय राम राम कृष्णा हरे जय महाराज की जय राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम ह्याची करा हेच करा माणसं भजन अन्नदान करा. पक्षाला किती पंख असते? दोन जीव पक्षी आहे आणि दोन पंख आहे त्याला. एक लेणे केले हरिनाम, लेणे केले अन्नदान. एक पग मोडलं तर नुसतं भजन करते अन्नदान करीत नाही. एक पग मोडले त्याला उडायत नाही तर पुढे जात नाही. लक्ष ठेवा, हरिनामाला अन्नदानाची जोड असलीच पाहिजे. लक्ष ठेवा. रामकृष्ण हरी. सोन्यासारखा सभा जमलाय तुमच्या प्रेमाने. माईकराव किती लोक आले, बाबूराव एक लोक आहेत. आपला मूर्खपणा फोन जवळ नाही, काहीच नाही. शक्य करीत फुलवलं ते एक फोन लावले बाबूराव नको फोनच नाही. पण आमच्या पाठीमागा राम नाही पडला. राम म्हणते अडचण तिथं उत्तर लोकांनी करा की देण्याचं भाऊ सांगून काही थांब म्हणलं खरं मला मी म्हणू शकतो तुम्हाला मंदिराकडे पाणी पिण्याकरता भाऊराचे दूध प्यावं लागतंय. भाऊ माग करायचे नाही, पागरे मूर्खे गाढ असला मार्ग येत नाही का? 5 वर्ष प्रयत्न करतोय, अजून तुमचे तर काढण्याची शिस्त लागली नाही. आज कडे बोलणारे संजय, आज विनंती करणारे कडे मी बोललो मागं रामराय कसं केलं काय ते सगळं माहिती शिरा. रामकृष्ण हरी. बरोबर महाराज तुमच्या इथे कल्याण बोलवला काढ होत नाही होते का? होते का नाही? नाही म्हणणं कधीतलं तुम्ही एक काढ काढा. काढायचं लावून पुढे येऊ शक्ती करावी शक्तीचा धन्यवाद. दुसरं वर्ष कांडच कोणी करण्यात म्हणून बदलली तुला पण कुठलं पागल आहे भाऊ. कुठलं कांड पडे नाही कुणी मी तुम्हाला काय आता काही पैसा घेतोय करुताची गरज आहे कोणाच्या ठीक. आता फक्त माझी परमात्मा निष्काम परमात्मा कांडाची शिस्त. कांड कांड व्हायला गेलं तर सरळ बाबूराव आणि पळसा कांड होत नाही. तुमच्या कांड करायचे नाही पण कोण करतोय आपला गाडवा विमान करू नका. नरकात व्हायला होत नाही ना आपल्याला होत नाही. होत नाही तर सोडून द्यायचं काय? बाबा शेरगावाला येऊ बाबूराव आहेत, माणिकराव आहेत, उत्तमराव आहेत आणि सगळी मंडळी आहे. ते सांगायचं काढायचं तुम्हाला यावं कळलं. तुमचा फोन येणार आणि तुमची मला शब्द दिला कांड झाले पाहिजे व्यवस्थित हे करा. माणसं आता काही बघा दुनिया सुधारण्याच्या मार्गावर नाही पटलं का? केवढाही महाराज एकावन्न का 200 तुमच्यात बदल नाही. तुमचं एकच आहे, तुम्ही शक्तीला येता, शक्ती ऐकता. नुकती इथं चक्या चांगल्या त्या कांदे लावता बदल कुठे नाही. जशाला तसे तुमचे 2-3 गुण आहेत. ऐकणे सोडून देणे जशाला तसं राहणे. महाराजांनी बोंबत राहणे. रामकृष्ण ऐका गाव तिथं हनुमान
आणि हनुमान रामायण असलं पाहिजे. शरीरात प्राण अशुभराव, शरीरात प्राण गावात राम आहे. शरीरातला प्राण गेला की नाव बदलच बड झालं. आणि गावात रामायण ते गाव नसलं. ज्या गावात रामायण नाही देवाले देवापुढे या. तुम्हाला धन्यवाद आहे. आपल्याकडे कांड वाजत का चटणी करायची बस काही चिंता करायची मी कशी काय सांगतो. मी पण पाणी पाणी जेवण लोक सुट्टे राहते दुसरी काय म्हणे की काही महात्माने नादाने कुठला फरक करीने नवाज करीने. ज्या गावात रामायण ते गाव बसवटा. त्या गावचे माणसं भूत, त्या गावच्या बाया भूत नाही, त्या गावचे लेकरं भूताचे पिले. आणि गावात रामायण वाचताना रामायणाला बोलत नाही ते भूताचे पाऊस बोल. आणि ज्या कामाला गावात रामायण असतंय तिथले वाक्य सुद्धा बोंबलं दुसऱ्या करते ते भूताच्या माहिती सावतर बोल. भूताचा बाजारात वापस गुरगीर भरती आपली मोकाट आचरण नाही पार मारता नाही शुद्ध वाचा पार मारता पाहिजे. माणसं तुला कळत कसं नाही वागू. तिथं देव खरा आहे, तिथं जीव खरा आहे. काय करणे जीव गेला तिथं देवाचा राम 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 केलं खरंय. तसं काय करतात बरं आहे गावाला 5-6 माणसं नाही 7-8 बाया काय दोन शेअर पार मारत शक्ती पार मारतो म्हणून देव होतच माणसं. आणि तुमचे दोन मुलं चालले शक्तीशिवाय रामायण गोसत नाही आणि सत्याशिवाय पाय गोसत नाही. खोटं बोलतोय. रोज कोण येतात तुमचा रोज रामाला कोण येणार घरी तसे लोक रामायण करतात. तुकडे गिळायचे जायचे. अरे माणसं दही भाग्य म्हणा पहिलं भाग्य माणसा जीवन मिळाला, दुसरं भाग्य भारत देशात मिळाला, तिसरं भाग्य परमार्थ वाटला, चौथं भाग्य संतच भेट झाली. आणि रामायण तो काय येत नाही तेव्हा तुमच्या इथे की रामायण फुकटच नाही तिकीट येतच नाही फुकट मला काय करा. श्रीराम कथेचे अक्षर शराक्षरा सौभाग्य भाग्याचे नर कथा सागर. जे सौभाग्य भाग्य मला ते रामायण रोज ऐकते. रोज रामायण ऐका. नित्य राम कथा श्रवण सावड परिचय तू धन्य धन्य विरोध राम कथा पठण त्याचे पाऊल जळजो. कोणी कोणी फिरला गेलं ते विदेशात पुन्हा माणिकराव बाबूराव विठ्ठलराव सजरा अजून सगळ्या सहकार्य झाले. लक्षात ठेवा. पट्टी करायची कुणाली एकच पत्ते पळायचं. आपल्याला कळत नाही का मी देवाचा पैसा करू का. आणि हे बायकून घ्या मी बोलतो ते कुठल्या कीर्तन प्रत्येक शब्द असं बाय सांगणारे होतं. काही मला कोणी 2 मिनिटं थोडं ध्यान धरा. काय की पट्टी करायची पण पट्टीतला पैसा खर्च आहे आणि पट्टीचा हिशोब द्यावा त्याचा माणसाने एका सत्याच्या पुढ्याला 80 किलो अंगी अंगी कुठं म्हणजे काय करतो लोकांनी वर केणारा देव आहे. मला गोष्ट घडली सरकारची सुटका झाली न्यायाला सुटका झाली पण देवाला सोडलं नाही. गोदा के दरबार में दे किंतु अंधेर नाही नकरा बंद करायचा. आणि पट्टी गावातल्या लोकांनी कशी द्यायची लावली ती पट्टी जरूर द्यायची. दवाखाना दंडे तुमच्या मागे ठाणे दंडे अग्नी दंडे बकल दंडे नकरा करू नका. देवदंड चुकला की तुम्हाला पुरावा राहील तसं म्हणून पट्टी केलं. जे पट्टीवाल्याला हुडकून पट्टी दिली रुपयाला रुपये पुण्य, मागून पट्टी दिली 18 पुण्य, जुर्मानं पट्टी दिली पट्टी गेली पुण्य गेले. आता काही वाचलं पट्टी देत नाही काही पट्टी देत नाही. आणि पट्टी नाही दिल्यावर काही आता हे गाव सगळ्यासारखं पट्टी खाते पहिल्या काय बात लोक पट्टी खाते. गोपापऱ्याला पाहिला पुन्हा गोपापऱ्या 2 गाडी असतात माझी. एकीकडे डाव्या बाजूची नवीन पट्टी खाल्लेली आणि उजव्या बाजूची नवीन पट्टी न दिलेली आहे. देव गोपावरच्या ऐकायला बसू देत नाही. नखरा करू नका पट्टी मना म्हणून द्यायचा का काय तुमचं सगळं येणार आहे नाही गेलं मला फक्त. आणि मरताना तर आता किती हुशारी त्यांना मला ओळखायचे. येताना 3 जाताना 2 मी काय मला ओळखलं येताना 3 जाताना 2 बघा नाही घरी कळणार झाले उशिराला. येताना ती शरीर जीवानी प्रारंभ जाताना फक्त जीवन प्रारंभ याची राख होणार आहे नाही होणार. दंदन माणसांना कोणी परमार्थ आणि मेळस माणसं बघा इतर तुमचं काही देवाचा कार्यक्रम मेळस मान मुदत तरी येऊ नका. त्या जन्मात भजनाला काय केले
माता बने तुम्हाला का कळत नाही पण तुमचे लय गुण चांगले आयुष्य मला संपले त्याची चिंता नाही मला जुळायला त्याची फिकीर नाही मेल्यावर काय होतं त्याचा विचार नाही बाबा ते मेला तुझं काय तुमची जीवाची जीव देवाजवळ गेला पाहिजे एक तर नारायण व्हा किंवा नर व्हा असं ते कोणी कपीची अवस्था भरत ओसंडला चित्ता श्राम गुण कीर्ती ऐकता विस्मित चित्ता होनी भरताना जगतात आलेली बरंच मला मागच्या रामाची कथा सांगा मग तो वेगळं म्हणे वा बरंच काय म्हणला मग उलंबोनी जासिले तात्काळ होईल प्राणांत तुझं वेळ होणार प्रत्यक्षला भरत काय म्हणे भरत म्हणतो रामाने योगाला जीव जाईल आमच्या माणसं 6-6 महिन्याला नाटकते भरत नेतृत्व केले पण रोज परमात्मा केला पाहिजे आम्हाला एकदाच रामाने सांगितलं त्यानं एकदा प्रार्थना केलं दोघांची अवस्था काय झाली ऐका मन बुद्धी चित्त वृत्ती अहंकाराची अहंकृती रामी मिळाली चिती बाह्य स्फूर्ती विसरला हो रामाने केलं अहंकाराची वृत्ती झाली बाह्य स्फूर्ती मी कोण आहे कुठं जायचं का आणि हे टपला बाबूला विषय गोष्टीला पाहिजे विधेय वृत्ती मी कुणाचा नाही कोणी माझा नाही देव माझा मी देवाचा अंग झाले रोमांचित वाचा झाली प्रेम सद्गीत नेत्री आनंदाश्रू स्रवत भरत मूर्छित पडियेला हो अष्टसाती बाबा प्रेमाची मुसनारी भरत मूर्छित पडला बुवा वाचा श्रवणी ऐकता श्रीरामचंद्रा भरताला गली योग मित्रा विसरला निद्रा चंद्रा कृपार विराची आईशी रामचंद्राची कथा ऐकून बघा ते सगळंच विसरून गेला दोन अवस्थेत माणसाच्या निद्रा आणि तंद्रा काही माणसं झोपीत गेली तर तुझं बघ धस करून उठला म्हणा येईल नाही गडे उद्या काही नाही झोप येत नाही निद्राय गेली तंद्राय गेली लागला टकळा पंढरीचा ध्यानी राम मनी राम वदनी राम चिंतनी राम श्रीराम जय राम जय जय राम नाटवेद्य ज्ञ भान राम रूपी कडला पूर्ण कुंटला बोल कुतले मोन भरत पण विसरला हो लक्षात ठेवा रामाची काय केले की भरत पण विसरला हनुमान पण विसरले दोघे कुंटला बोलत कुठले मो बोला काय ए रवी काय बोलायचं नाही 400 पर्यंत शिकवतो 400 पेर कोण कुठं बघायला कोणाचं मला सगळं पाठे प्रॅक्टिस करतो कुंटाला बोलून तुटले म्हणून आमचे त्या ठिकाणी गयात धरगाळ्या त्याचा सुद्धा जमाना मुस्तफी झाला कुंटाला बोलून तुटले म्हणून ऐका कुंटाला बोल आपलं कसं आहे आपण प्रपंच असेल आपल्याला प्रपंचातला बोल चालू आहे आणि परमार्थाचं मौन आहे पण भक्ताचं काय झालं प्रपंचातला बोल फुटला आणि मौन कुठलं कोणतं मौन कुठलं म्हणजे सारखा आपलं काय ज्ञानदेव म्हणे सगळे ध्यान नाम पाठ मौन प्रपंचाचे आता ते गोष्टी ऐका चलत मोकार बोलणं बरोबर काहीच न बोलणं त्याचं नाम मौन आणि वाचेशी पुढे महामौन शब्द आला त्या शेतीमध्ये महामौन कशाला म्हणा महामौन देवाचं नाव शिवाय बोलणेच नाही ना तर देवा काही त्याचं नाव आहे महामौन देशाला भरत विसरला भरत पण हनुमान विसरला हनुमंत पवना दोघा नाटवे दोन्ही पण तटस्थ पूर्ण त्रिरामे हो भरत पण विसरला हनुमान विसरला दोघांनी आठवण राहिले जगदा रामायकडे त्याच्याची बदल झाली 50 वर्ष रामायचे काहीच बदल कुठे नाही माझी वाटेला शहरा कशी
गार पाण्यात भिजवलं तरी तसेच आणि गरम पाण्यात भिजवलं तरी तसंच नरम होते. बंडू आयराव नादी मेला का मैराव? मैराव नादी मेला. आता तुमचा आयराव मेला का मैराव मेला? कोणी गेलं मम नाम सुटलं पाहिजे. पैसी ममतेच्या जवळ सवडी मातेला पुढचे म्हणून जन्म आणि ममता जवळ गेली पाहिजे. त्याच्याशिवाय कारणा कळत नाही. त्याचा खूप टप्पा आहे. हुशार अभ्यास करा आणि 5 गोष्टी शिका. शुद्ध आचरण हे काय म्हणजे सगळं 5 गोष्टी. शुद्ध आचरण, सत्य वागा. रामायण ऐकणार वाचणार सांगणार माणसाने सत्य वागायचं. वा आणि गावगाव आणि रामायण पाहावं नाही. प्रत्येकाचे आपलं नातं रामायण घ्या. कोणी कोणाचा भुरा नका, कोणी कोणाला फसवू नका, कोणी कोणाच्या वाईट नजर बघू नका. अध्यात्म शिका. माझ्या आग्रह भगवंत तो भगवंत मूर्ती म्हणतो. माझ्या आग्रहाला देव तो सगळ्या जगात व्याप्ताला देव. मी जर लोकांचं वाटलं करतो मला धोक्याचा जावं लागत आणि मी लोकांचं चांगले करतो मला सद्गती मिळत असं शिका. आणि मग सदा शुद्ध आचरण, सदा नाम स्मरण, सदा अन्नदान, सदा परोपकार, सदा भजन या करा. आणि मिळाल्यास माणसं वाच बघा. त्याच्याकरता माणसं खूप परमार्थ करा. रामायणाचं सार आहे. रघुकुल केली तरी आहे प्राण बचन न जाई. आमच्या भेटीमध्ये 3च गोष्ट का बोले ते संसार त्याचे बोले. आधी विचार करा, पुन्हा उच्चार करा. आणि उच्चारानंतर येईल म्हणू नका. बोलण्यासारखं ठेवा. ठेवला पुणेराम गावकरी म्हणला कुठे धन्यवाद. जो सेवाचं सुटेल त्यांना धन्यवाद. कांड केले तेला धन्यवाद. हे होत नाही शरी हो सोडून द्या. कोणी कांड करीत लक्षात ठेवा. एक आणि पुढचा सगळा काळ निरसत्य रामायण केलं तर आपल्या गावाची नीट एक यांचं दृष्ट गाव नाही. समाजाला आपलं काहीच अवलंबन नाही. तुम्ही पालनाचा नीट केला, अन्नदान केलं, भजन केलं तर तुमचं सोयीकर आहे. भजन अन्नदानाचं हे नावलं तर तुम्ही कोण आम्ही कोण कुंडली